नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जुनी पेन्शन लागू होणार का याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत। बातमी आहे जुनी पेन्शन लागू होणार का, आताच्या घडीला आली मोठी बातमी। जाणून घ्या सविस्तर माहिती। मित्रांनो, काय या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा हा भारतातील महत्त्वाचा मुद्दा आहे। जुनी पेन्शन योजना म्हणजे OPS आणि नवीन पेन्शन योजना म्हणजे NPS यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे हा विषय आणखी गुंतागुंतीचा झाला आहे। कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, विशेषतः जानेवारी 25 मध्ये होणाऱ्या संभाव्य बदलांबाबत। तर मित्रांनो, जुन्या पेन्शनचा आपण एकदा इतिहास बघूया। मित्रांनो, या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळाली, जी त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी सुरक्षित उत्पन्नाचा स्रोत बनली। आता आपण नवीन पेन्शन योजनेशी याची तुलना करूया। मित्रांनो, 2004 मध्ये लागू करण्यात आलेल्या नवीन पेन्शन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडून आले। या योजनेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या 10% योगदान द्यावे लागते, ज्यामध्ये सरकार अतिरिक्त 14% योगदान देते। ही रक्कम बाजारात गुंतवली जाते आणि निवृत्तीच्या वेळी मिळणारे पेन्शन या गुंतवणीच्या कामगिरीवर अवलंबून असते। सद्यस्थिती आणि राज्यांची भूमिका काय आहे याबद्दल बघूया। मित्रांनो, सध्या अनेक राज्य सरकारनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी या दिशेने पावले उचलली आहेत। या राज्यांचा असा विश्वास आहे की जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी चांगली आहे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित आहे। मित्रांनो, आता आपण बघूया की यावर कर्मचाऱ्यांच्या चिंता काय आहेत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत। मित्रांनो, नवीन पेन्शन योजनेमुळे त्यांच्या भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे, असे सरकारी कर्मचारी संघटनांचे मत आहे। सरकारने एकतर जुनी पेन्शन योजना पुनर्संचित करावी किंवा नवीन पेन्शन योजनेत अशा सुधारणा कराव्यात की ज्यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित होईल, विशेषतः किमान निवृत्ती वेतन मिळावे अशी त्यांची मागणी आहे। येत्या जानेवारी 2025 मध्ये पेन्शन योजनेबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात। मात्र सध्या जुनी पेन्शन योजना पूर्णपणे पूर्ववत करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे। त्याऐवजी नवीन पेन्शन योजनेत आणखी सुधारणा करण्यावर सरकारचा भर आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।